कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम तुम्ही बोलवलत मला? हो मारुती, तू मुलाचा मामा आहेस, त्यामुळे हा मान मी तुला देते। सावित्री, ह्यात आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाच्या पत्रिका आहेत। हे आता तुझ्याकडेच ठेव आणि जेव्हा देवीसमोर पत्रिका वाचायची असेल तेव्हा पारू सोबत पाठवून दे। ठीक आहे? हा, पारूला ह्यातलं काहीही कळता कामा नये, कारण त्या दोघांसाठी सुद्धा हे सरप्राईजच असणार आहे। नाही नाही, पारूला काही कळणार नाही। पण खरं सांगू का मॅडम, तुमच्या पायाजवळ उभं राहायची पण योग्यता नाही माझी। तरी पण तुम्ही या घरच्या मालकाच्या लग्नाची पहिली पत्रिका माझ्याकडे देत आहे, खरंच माझं भाग्य आहे। असू दे, मी यातलं पारूला काही सांगत नाही, येतो। वहिनी, मला समजतं ना तुम्ही हे सगळं का करताय। त्या पारूने खरंच तिचं तोंड काळं केलंय की नाही हे तपासून बघायचंय ना तुम्हाला। नाही नाही, बेस्ट आहे, तुम्ही ही अशी परीक्षा घेतलीच पाहिजे, म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की त्या पारूने आपल्या आदित्यला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय का आणि आदित्यचं सुद्धा तोंड काळं केलंय का। दामिनी, माझा आदित्य आणि पारूवर पूर्ण विश्वास आहे। त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत आणि मला काहीही वाईट वाटेल किंवा दुःख पोचेल असं पारू नाही वागणार, ती ह्याचा विचारही नाही करू शकत। पण काय आहे ना, तुझ्यासारख्या काही लोकांच्या मनात काळं राहू नये म्हणून मी हे सगळं करते। अहो वहिनी, माझ्या मनात कुठून आलं काही काळं बेरं। उलट तुम्हालाच आता पारू पत्रिका वाचताना समजेल तिच्या मनात किती वाईट विचार आहेत आणि आदित्य बद्दल ती काय विचार करते। म्हणजे तुम्हीच तपासून बघा, तुम्ही तुमच्या कानांनी ऐका आणि डोळ्यांनी बघा तिचा चेहरा कसा पडतो ती पत्रिका वाचताना, आणि मग तुम्हीच निर्णय घ्या। दामिनी, तू शांत राहा, वहिनीने निर्णय घ्यायला नको सांगू। पत्रिका वाचताना जर पारूचा चेहरा पडला तर मी स्वतः तिच्या हाताला धरून तिला घरातनं बाहेर काढेन। पण जर तिच्या चेहऱ्यावर आनंद आला तर तुला तुझा चेहरा आरशात बघवणार नाही असा करेन। चालेल? ते बघ आलेच। आयुष्मान भाव। आयुष्यमान भाव। बरं, तू एन्जॉय केलंयस ना? नाही नाही, तशा गोष्टी कळल्या तर मला थोड्याफार, पण तू तुझ्या तोंडून सांग ना, एन्जॉय केलंस ना? हो, पण अवॉर्ड फंक्शन मिस झालं। सोड ना ते, आता कमी अवॉर्ड मिळालेत का तुला? अरे असे ढीग अवॉर्ड मिळतील अजून, सोडून दे चल। मी जरा माझ्या मुलाशी बोलू का 2 मिनिटं? बाबा, कशी झाली ट्रिप? बाबा ऍक्च्युली पारू, मारुती पार्किंग मध्ये आहे, तू आधी जाऊन त्याला भेट। नाही, चला दर्शन घेऊयात आपण। हो चला। चला या। काय येत आहे ना तुमच्या लक्षात, मी जे काही वहिनींच्या मनात पेरत होते ते आता हळूहळू उगवायला लागलंय। माझ्या बोलण्याचा असर होतोय वहिनींवर। तुम्हाला वाटते मी कधी कधी मूर्ख, पण मी हुशार आहे बर का। बा, अरे वा, पारू कशी आहेस ग पुरी? आणि हे बघ, याच्या पुढे मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही। बाहर मी एकदम ठीक आहे, हा. तू नको ना काळजी करूस। पण बाब, ते आम्ही जंगलात अडकलो होतो,
आदित्य आणि पारू इथली सगळी महत्वाची कामं सोडून तिकडे बाहेर फिरायला गेलेत. पारू माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरतीये कुठं गेल्यात? जंगलात. त्यामुळं आम्हाला तो पुरस्कार घेता बी नाही आला. बरं मला तू सांग, तू आईला मॅडमला भेटून आली का? वय बाब, तिकडनंच तर आले ना मी. म्हणजे देवी आईनेच सांगितलं की आधी बाला भेटून ये म्हणून. हा नाही, त्यांनी एक माझ्याकडे वस्तू दिली आहे. वस्तू? हा. कसली वस्तू? आई मी ठीक आहे, प्लीज आय एम ऍब्सोल्युटली फाईन, नको काळजी करूस. देवीचीच कृपा आहे. देवीची नाही, पारूची. आई पारू जंगलात असूनही 1 मिनिटासाठी सुद्धा असं डगमगली नाही. तिने माझी किती काळजी घेतली माहितीये. सतत माझ्यासोबत होती. म्हणजे मी घरापासून इतका लांब आहे हे मला तिने जाणवू दिलंच नाही. आदित्य फक्त दोघेच होतं का रे जंगलात? मग नाही तर काय. अगं मी आणि पारू आहे ना त्या जंगलाची राणी असल्यासारखी वावरत होती. पारूला आहे ना निसर्गाची भाषा कळते. तिला जंगलाशी, झाडा, फुला, पानांची बोलता येतं. आई खरंच पारूने खूप काळजी घेतली माझी. मॅम, पण एका गोष्टीची खंत वाटत राहील. आम्हाला अवॉर्ड फंक्शन अटेंड करता नाही आला. वी आर रिअली व्हेरी सॉरी. ते ठीक आहे. असे अनेक अवॉर्ड्स आदित्यला मिळतील आणि आदित्य इज क्वाईट केपेबल ऑफ इट, आय एम व्हेरी शुअर. पण मला एक प्रश्न आदित्यला विचारायचा आहे. सगळ्यात आधी जंगलात कोण गेलं? मॅम, ॲक्च्युली आदित्य मला म्हणत होता आपण जंगलात फिरायला जाऊयात म्हणून, पण मलाच कंटाळा आला होता म्हणून मी त्याला म्हटले की नको. ॲक्च्युली हा माझा फॉल्ट आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही अनुष्का, आई अनुष्का हे सगळं मला वाचवण्यासाठी बोलते. खरं तर मलाच जंगलात जायचं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.